ठाकरे बंधूंचा उद्या वरळी NSCI डोम मध्ये विजयी मेळावा। विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधू असणार, तर राज ठाकरेंच्या भाषणानंतर होणार उद्धव ठाकरेंचं भाषण, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा टीजर जारी। टीजरच्या माध्यमातून मेळाव्यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र, तर आज विजयी मेळाव्याची रंगीत तालीम। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% महामंडळ येणार, शिवसेनेच्या वाट्याला 29%, तर राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। शक्तीपीठ हायवेला विरोध वाढला। विरोधी आमदारांसह राजू शेट्टी पंढरपूरला जाऊन विठुरायाला घालणार साकडं। मुंबईमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवन परिसरातल्या SBI बँकेसमोर आंदोलन। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। बुलडाण्याच्या माजी सरपंचाची संपत्तीच्या वादातून हत्या। महिनाभरानंतर पोलीस स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर शिर नसलेला सापडला मृतदेह। मुंबई पालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांची दुरवस्था। ICU सारखी व्यवस्था खासगी डॉक्टरांवरती सोपवण्याची वेळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुसाट कारनं चिरडलं। 2 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। तंजावरच्या कावेरी नदीवरील कलानी धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या सर्व दरवाजांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आणि देशाच्या अनेक भागाला पावसानं झोडपलं। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये अनेक घरांचं नुकसान। गुजरातच्या राजकोटमध्ये मंदिरांमध्ये शिरलं पाणी, तर राजस्थानच्या अजमेरमध्ये पाणी साचल्यानं भाविकांना त्रास।